जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा निकटवास बरा संतान पायी पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे तुका म्हणे हेची करावी मिराशी बळी संतान पायी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाये दातो मुनिद्रम समागत्य तिष्ठमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा संतपर अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। महाशिवरात्री निमित्त असलेली अखंड हरिनाम सेवा पाणेश्वर मंदिर आणि 5व्या दिवसाचं पुष्प माझ्याकडे आलेलं आहे आणि या निमित्ताने आपण सगळे संत मंडळी एकत्र येतो आणि एकत्र आल्यानंतर जो ब्रह्मानंदाच्या लहरी या ठिकाणी निर्माण होतात आणि त्याच अनुषंगाने ज्ञानेश्वर महाराजांनी तुकोबारायांनी आपल्याला जे दिशा दिली मार्ग दिले आणि त्याच अनुषंगाने संतपर अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठला आजच्या अभंगामधून संत तुकोबाराय अतिशय मार्मिक पद्धतीने या अभंगाची रचना केलेली आहे। तुकोबाराय म्हणतात लाभतो विशेष संत संगे आपल्या जीवनामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये निश्चित लाभ कोठे प्राप्त होईल हेच तुकोबाराय या अभंगातून स्पष्ट करतात। मनुष्य जीवन हे धावपळीचं जीवन आहे, सतत आपण मार्गक्रम चालू आहे। अशा अवस्थेमध्ये देव कळले पाहिजे, देवता कळले पाहिजे, धर्म कळला पाहिजे, कीर्तन कळली पाहिजे, प्रवचन कळली पाहिजे आणि जोपर्यंत देव समजणार नाही, कीर्तन समजणार नाही, प्रवचन समजणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणार नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे संत संगत यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे
आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतरच लाभ प्राप्त होईल असं तुकोबरांना या ठिकाणी समजावून सांगायचंय. काही मंडळी म्हणतात कशाला कीर्तन, कशाचं तुमचं सप्ते आणि कसली ते महाराज मंडळी, असं बऱ्याच वेळेला ऐकायला मिळतं. कारण समाजाची रचना बदलत चाललेली आहे. हे कीर्तनं प्रवचनं याची आवडीची कमी मंडळी आहेत आणि नको तिकडे पळणारी मंडळी जास्त आहे. तमाशा जर असेल ना तर पोलीस बंदोबस्त ठेवावं लागतं पब्लिकला आवरायला. आणि कीर्तन असेल तर आमचे सगळे भाविक भक्त मंडळी जमा होतात. बाकीच्या मंडळींना कीर्तनाला प्रवचनाला कोणाला वेळ नसतो. सर्वात महत्त्वाचं चांगले विचार ऐकायला कोणालाही आज वेळ नाही. जे इतरत्र विषय आहेत, नको ते विषय आहेत, नको त्या विषयामध्ये जास्त आपण वाहत जातो. बऱ्याच वेळेला गावच्या पारावर सुद्धा बसलेली मंडळी असतात ना, ते नको त्याचा विचार करत बसतात. काय हो काल काय झालं होतं त्याच्या घरामध्ये. म्हणजे जर ऐकायला मिळालं ना ती चर्चा लगेच 4 माणसामध्ये काढली जाते. नको ते विषय, नको ते चालतं. शिवाय अजून एक सांगतो तुम्हाला, अतिशय खोलात जाऊन सांगतो. आज समाजाची रचना अशी झालेली आहे की कोणाचं कोणाला पावत नाही, कोणाचं कोणाला आवडत नाही. कुणी बंगला बांधला तरी म्हणतील कुठून पैसे आणले काय माहिती, कांद्याचे तर 2च लाख झाले होते. नको त्या विषयावर विषयामध्ये डोकं चालवणार नाही. इतर विषयामध्ये डोकं चालून आपला वेळ खर्च करतात. बरं अजून एक वैशिष्ट्य, गावागावामध्ये प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार प्रगती करत असतो. पण झालेली प्रगती सुद्धा शेजाऱ्याला पाहत नाही. कुठून 4 व्हीलर घेतली काय माहिती आणि म्हणे. म्हणजे शेजारच्याचं सुद्धा सक्का भाऊ असला, चुलत भाऊ असला, त्याचं सुद्धा सुख आपल्याला पाहत नाही. आपण नको तो विचार करतो, नको ते मनात कल्पना येतात. बरं त्याचं सुख पाहत नाही म्हणून विचार करता करता आपणही दुःखी होतो ना. वास्तविक पाहता आपल्याला त्याची गरज नाही, पण आपण नको त्या विषयामध्ये वळतो आणि आपण स्वतः दुःखी होतो. जगात नाना प्रकारचे लोक आहेत आणि जर तुम्ही चांगला सल्ला विचारायला गेला ना कधीच तुम्हाला योग्य सल्ला मिळणार नाही. सल्ला देणार तोही चुकीचा सल्ला देणार. कारण आपल्या सल्ल्याने जर त्याचं चांगलं झालं तर त्याचं चांगलं नको व्हायला म्हणून सल्ला सुद्धा चुकीचा देणारी बरीचशी मंडळी समाजामध्ये आहेत. नाना प्रकारची लोक आहेत, नाना प्रकारचे विचार, नाना प्रकारची वागणूक आणि समाधान ही गोष्ट अलीकडे समाजामध्ये राहिलेली नाही. दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहतच नाही. वेदना होतात, वेदना. नाना प्रकारचे नाना विचार सांगतात. मग काही साधक मंडळी म्हणतात तुकोबरा आहे तुम्ही लाभाच्या ठिकाणी घेऊन जाण्याचं कारण काय असं विचारतात ना. तुम्ही तर म्हणतात ना लाभ तो विशेष संत संगी. मग त्या लाभाच्या ठिकाणी घेऊन जाण्याचं काय कारण असं, तेव्हा तुकोबरा त्या समाजाला समजावून सांगतात. त्या साधकांना समजा भल्या ग्रस्ता समाजामध्ये अनेक प्रकारची लोक आहेत. चांगलं होऊन देत नाही, चांगलं पाहत नाही, चांगलं करीत नाही. विक्षिप्त पोटी एखाद्याचं घर सुद्धा पेटून देतात. आहे की नाही. ग्रामीण भागात बरीचशी उदाहरणं आहेत अशी. ज्याचं घर पेटवलं त्याची नुकसान, काय फायदा आहे का. आणि ज्याने पेटवलं त्याचा काय फायदा आहे का, नाही ना. पण दुश्मनी एवढी भयानक असते की काही केलं जातं, त्याला खाली कसं आणायचं हाच मुद्दा डोक्यामध्ये असतो. एखादा माणूस कर्तृत्वाने आपल्या पद्धतीने पुढे चाललेला असतो, त्याची ताकद असते, त्याचं सामर्थ्य असतं आणि त्या माध्यमातून तो विकास करत असतो. पण केलेला विकास सुद्धा समाजाला पाहवत नाही. विठ्ठल समाजामध्ये अनेक प्रकारचे वर्ग आहेत. त्याच्यापैकी 4 वर्ग तुम्हाला समजावून सांगतो. पहिल्यांदा म्हणजे वर्ग कसे असतात आणि कसे विचार करतात, त्यामुळे समाजाची कशी हानी होती. आणि हानी करणारा समाज जास्त आहे. अधोगतीकडे नेणारा समाज जास्त आहे, प्रगतीकडे नेणारा समाज नाही राहिलेला. आता समाजातला पहिला वर्ग सांगतो मी, स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. दुसरा वर्ग आहे फक्त स्वार्थच साधतो. आणि पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग फक्त वाईटच विचार, चांगले विचार त्याच्या मनात येतच नाही.
आणि चौथा वर्ग अतिशय चांगला वर्ग म्हणजे तो म्हणजे संत जीवन. संत जीवन हे निर्मळ जीवन आहे. संत हे आम्हाला योग्य दिशेकडे घेऊन जातात. विठ्ठल विठ्ठल. पहिला वर्ग सांगत होतो स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही, असा पहिला वर्ग आहे. स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही याचा अर्थ आपलंही हित करत नाही आणि आपलं हित करता करता दुसऱ्याचंही हित होऊन देत नाही. स्वतःची हानी आणि दुसऱ्याची पण हानी. ज्ञानेश्वर महाराजांनी एक सुंदर असं ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे 18व्या अध्यायामध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपणही अंग जळे नागवी जगाचे डोळे पतंग जैसा सळे दीपाचेनी. आता याचा अर्थ असा आहे आपणही अंग जळे. पूर्वी आपल्या गावी दिवे असायचे, टेंबे म्हणतात ना ते असायचे. कंदीलवर आपण अभ्यास केलेली मंडळी, मग ते टेंबे असायचे, दिवे लावलेले टेंबे, त्याच्यावर ते फुलपाखरू असायचे ना, ते असं गोल गोल फिरायचं आणि गोल फिरल्यानंतर त्या दिव्यावर काय घालायचं ते झडप. आणि झडप घातल्याबरोबर दिवा काय करायचा विझून जायचा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आपणही अंग जळे नागवी जगाचे डोळे पतंग जैसा सळे जळून गेला दीपाचे नी. नागवी जगाचे डोळे म्हणजे काय अंधारमय केलं ना, स्वतः जळाला आणि जगाला सुद्धा अंधारमय केलं. हे ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेले त्यांनी. झाला तरी त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करून घेऊ याची गॅरंटी नाही. एक उत्तम उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. एका गावामध्ये 2 माणसं, दोघेही शेजारी शेजारीच राहत होते. भावकीतलेच होते म्हणून शेजारी शेजारी होते. दोघांचं कधीही एकमेकांशी पटायचं नाही. दोघांची एकमेकांबरोबर दुश्मनी. पहिला जो कृती करील त्याच्यापेक्षा जास्त कृती दुसरा करायचा. म्हणजे पहिल्याने विहीर खोदली आपण खोदायची, पहिल्याने जमीन घेतली आपण घ्यायची, त्यांनी 4 चाकी घेतली आपण पण घ्यायची. जे जे कृती पहिला करील त्याच्यापेक्षा जास्त कृती दुसरा करायचा. दुसरा का करायचा? त्याला संसार बिंसार नाही, त्याची चढाओढ होती जीवनामध्ये. तो करतोय म्हणून मी करतोय. त्याने बंगला बांधला म्हणून मी बंगला बांधला. नाही तर झोपडे बरं होतं तसं, पण त्याच्या बंगला म्हटलं आपल्याला कशी झोप येईल. सगळी जीवनामध्ये चढाओढ आणि ईर्ष्या, अशा ईर्ष्या करत करत दोघेही पण जीवन जगत होते. बरं वैशिष्ट्य, दोघांचं घर जरी शेजारी होतं तरी काय प्रेमाने एकमेकाकडे नव्हते बघ. म्हणजे प्रेमाने सुद्धा बघण्याची त्यांचे एकमेकाकडे विचार नव्हते. मी समाजाचे विचार समजावून सांगतोय तुम्हाला की विक्षिप्त विचार अनेक प्रकारचे लोक आहेत, विक्षिप्त लोक आहेत. दोघांची दुश्मनी एवढी होती की त्यांचं अर्ध आयुष्य एकमेकाची चढाओढ करण्यामध्ये गेलं. मग पहिल्याने ठरवलं जी कृती मी करतोय तीच कृती तो करतोय. आपण एक डोकं चालू आहे म्हणे. काय चालू आहे? मस्त सुंदर आपलं नदीकाठी जमीन आहे, आपण त्या ठिकाणी भगवान शिवाचं मंदिर बांधूया असं पहिल्याने निर्णय घेतला. भगवान शंकराचं सुंदर असं मंदिर बांधूया निर्णय घेतला. मंदिर बांधायला घेतलं. पहिल्या ग्रस्ताने लांबी रुंदी 100 बाय 100 पाया खोदला, मंदिर तयार केलं, बांधकाम झालं, वरती आलं. मंदिराचं बांधकाम आणि कळस 35-40 फूट उंची झाली. भगवान शिवाची त्या ठिकाणी स्थापना झाली शिवलिंगाची आणि नित्यनेमाला सुरुवात झाली. कोणाची? पहिल्या ग्रस्ताची बरं का. आता दुसऱ्या ग्रस्ताची झोप मोडली ना हो. यांनी मंदिरही बांधलं, भगवान शंकराची शिवाची स्थापना केली शिवलिंगाची आणि नाम साधनेला लागला. सगळं आतापर्यंत ईर्ष्येमध्ये आपलं आयुष्य गेलं आणि आता मंदिर जर याच्यासारखं नाही बांधलं तर मग आपला काय उपयोग म्हणे. मंदिर तर बांधलं पाहिजे. मग यांनी पण दुसऱ्या ग्रस्तांनी मंदिर बांधायला घेतलं. आता याचं मंदिर 100 बाय 100चं. मग आपलं निदान 120 तरी पाहिजे, नाही तर 150 पाहिजे ना हो. कारण ईर्ष्या आहे ना ती. मंदिर मनापासून बांधायचं होतं का? नाही ना हो. मंदिर यासाठी बांधायचं होतं का त्याच्यापेक्षा काहीतरी आपण श्रेष्ठ करून दाखवतोय म्हणून 150 बाय 150चं मंदिर घेतलं. मंदिर चालू झालं, बांधकाम चालू झालं, मंदिर वरपर्यंत आलं. दररोज बघितलं याच्या मंदिराची उंची किती आहे? 35 फूट. आपली निदान 50 तरी झाली पाहिजे ना. काहीतरी करून दाखवते असं झालं पाहिजे ना.
म्हणून दुसऱ्यांनी मंदिर बांधलं, मंदिर तयार झालं, 50 फूट उंची झाली, मंदिर तयार झालं. त्यांनी जशी शिवलिंगाची स्थापना केली तशी यांनी भगवान शंकराची स्थापना केली. दुसऱ्या देवाची स्थापना केली, नाही प्रसन्न झाला तर त्याच्यापेक्षा त्यांनी जे केलं तेच करूया. मंदिर बांधलं, शिवलिंगाची स्थापना केली, नाम साधनेला सुरुवात केली. पहिल्याने उठायचं आपलं सकाळचा, कमंडलूमध्ये पाणी घ्यायचं, बेल तुळशी घेऊन शिवलिंगाच्या पूजेला जायचं. दुसरा खिडकीतून बघायचा हा कुठं जातोय दररोज. मग पहिला दररोज पूजेला जातोय हे कोणाच्या लक्षात आलं? दुसऱ्याच्या. मग जसा तो जायला लागला तसं दुसरा पण जायला लागला पूजेला. पहिला पूजेला निघाला का हा पण निघायचा पूजेला, तो जो पूजेला जाऊन बसायचा, दुसराही पूजेला जाऊन बसायचा. पूजा करता करता एक वैशिष्ट्य आहे, खिडकीतून दुसरा डोकायचा, तो उठला की नाही अजून. तो जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत मंदिरातून बाहेर पडायचं नाही. असं करता करता नाम साधना चालू झाली ना जोरात दोघांची. पर एक जण सकाळी 6ला निघाला, त्याच्या लक्षात निघाला अरे, मग तोही निघायचा 6ला. पहिल्यानी 5 वाजता यायला चालू केलं, तोही 5 वाजता यायला लागला. पहिल्यानी 4 वाजता सुरुवात केली, हाय पण 4 वाजता यायला सुरुवात केली. अशा प्रकारची दोघांची साधना चालू झाली. 4च्या नंतर आल्याच्यानंतर 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास अशी साधना अखंडपणे चालू झाली. अखंडपणे साधना चालू झाल्याच्या नंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. अरे केवढे माझे स्वच्छ साधक आहेत म्हणे, केवढी माझी पूजा करतात, केवढी नामसाधना करतायत. आणि एक दिवशी खरोखरच देव सकाळी आले ना 4 वाजता स्वतः मंदिरामध्ये. भगवान शिवाचे शिवलिंगाच्या मंदिराने आले, लख प्रकाश पडला, स्वतः देव हजर. पहिल्या साधकाचे डोळे दिपले, डोळे उघडून बघितले तर समोर स्वतः भगवान शंकर. अरे वा वा वा, देव प्रसन्न झाले. तर त्याला आनंद, लोटांगण घातलं देवाच्या समोर, लोटांगण. देवा मी प्रसन्न झालो म्हणे, तुझं दर्शन झालं, अजून काय पाहिजे जीवनामध्ये. भगवान शंकर म्हणाले, नाही रे भक्ता, तू किती साधना करतोस म्हणे. 4-4 वाजता येतो, 8 वाजेपर्यंत बसतो, 9 वाजेपर्यंत बसतो, 10 वाजेपर्यंत बसतो, तरी मंदिरातून उठत नाही. म्हणून मी प्रसन्न झालोय. आणि प्रसन्न झाल्यानंतर भगवान शंकर म्हणाले, घे, तुला काय मागून घ्यायचे असेल तर घे माझ्याकडून. त्यांनी देवाला काय प्रश्न केला माहिती का? देवा, याच्या अगोदर कुठे गेला होता का? देव म्हणतात, नाही अरे, मी पहिल्यांदा तुझ्याकडे चालोय, तुला काय घ्यायचं असेल ते माझ्याकडून मागून घे. आता याने काय मागायचं ते दिलं सोडून. पुन्हा एकदा मूळ जागेवर तुम्हाला घेऊन येतो. देव जरी प्रसन्न झाला तरी त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करूच अशी समाजामध्ये हमी नाही. भगवान शंकर म्हणाले, आले, घे, तुला काय मागायचं तर मागून घे माझ्याकडून. हा त्याला प्रश्न करतो, तू अगोदर कोणाकडे गेला होता का? देव म्हणाले, नाही, पहिल्यांदा तुझ्याकडे चालूय. मग त्यांनी देवाला काय सांगितलं माहिती का? देवा, तो शेजारी ना, तो आहे माझा दुश्मन, आणि तो जो मी केलेली जी कृती आहे त्याच्यापेक्षा दुप्पट कृती तो करतो, आणि तो माझ्याशी चढावड करतो म्हणे. आयुष्यभर त्याने मला खूप त्रास दिलाय म्हणे, कधी माझ्याबरोबर चांगला राहिला नाही, आणि नेहमी स्पर्धा करतो माझ्याशी. तू एक काम कर ना, अगोदर त्याच्याकडे जा आणि त्याला काय द्यायचं ते त्याला प्रथम दे, आणि नंतर माझ्याकडे ये. विठ्ठला विठ्ठला. देव गेले दुसऱ्या साधकाकडे, जाऊन मंदिरामध्ये पोहोचले. मंदिरामध्ये भगवान गेल्याबरोबर लख प्रकाश पडला. दुसरा साधक जागा झाला, नमस्कार केलं, नमन केलं, लोटांगण घातलं. देवा, अरे किती माझं भाग्य आहे म्हणे, तू प्रसन्न झालास म्हणे, काय पाहिजे माझ्या जीवनामध्ये. भगवान शंकर म्हणाले, तू जी साधना केलीस ना, त्या साधनेचं हे फलित आहे म्हणे, आणि प्रसन्न झालोय म्हणे तुझ्यावर. तुला काय मागायचं ते माझ्याकडून मागून घे. त्यांनी देवाला तोच प्रश्न केला, देवा, अगोदर कुठे गेला होता का? त्यांनी सांगितलं, पहिल्याकडे गेलो होतो. म्हणे, काय सांगितलं त्यांनी? त्यांनी सांगितलं, तुझ्याकडे जा म्हणून. असाच करतो म्हणे, लबाड येतो म्हणे, असाच करतो आणि नेहमी मला छळतो म्हणे तो.
एक काम कर ना देवा, तुला त्याच्याकडे नाही जाता येणार का परत? त्याला पहिल्यांदा देऊन ये ना माझ्याकडे, मग मला तरी कळलं तू काय दिलं ते. देव म्हणाले तुला घ्यायचं असेल तर घे, नाहीतर चाललो मी. याला वाटलं आता प्रसन्न झाले देव, मागितलं तर पाहिजेलच. पण मागताना तो विचार करत बसला काय मागायचं देवाकडे. प्रॉपर्टी तर भरपूर आहे, बंगला आहे, नोकर आहे, चाकर आहे, कांद्याचं मोठं बिझनेस आहे, पैसे भरपूर मिळतात, शेतीवाडी सगळं भरपूर आहे, दागदागिने आहेत, सगळं सगळं आहे, ऐश्वर आहे. मग देवाकडे अजून काय मागायचं? मग विचार करता 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 पुन्हा एकदा तुम्हाला जागेवर घेऊन येतो. देव जरी प्रसन्न झाले तरी त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करू याची हमी नाही. त्यांनी देवाकडे मागितलं, देवा माझ्याकडे सगळं आहे, ऐश्वर आहे, मला काही नको. अरे म्हणले घे ना काहीतरी मागून. देव म्हणाले घे बाळ, माझ्या बालका घे रे. अरे तू साधक आहे माझा, किती साधना करतोस. याने विचार करता करता त्याने देवाकडे काय मागितले माहिती का? माझा एक हात, एक पाय आणि एक डोळा गळून पडू दे विठ्ठला विठ्ठला. मुद्दा आपला कोणता आहे? देव प्रसन्न झालेत. देव सांगतात मागून घे, परंतु देवाचा उपयोग चांगल्या कामासाठी करूच याची समाजामध्ये हमी राहिलेली नाही. देव म्हणाले तथास्तु, तुझ्याच मनातली विचार तर मी कशाला नाही म्हणून. देव तथास्तु म्हणले, मला याचा एक डोळा, एक हात आणि एक पाय गळून पडला. देव आले पहिल्या साधकाकडे. पहिल्या साधकाकडे आल्याच्या नंतर नमस्कार केला, नमत झालं. देव म्हणाले मी जाऊन आलो त्याच्याकडे, त्याला काय पाहिजे ते दिलं. त्याने विचारलं देवाला काय काय दिलं देवा त्याला रे? देव म्हणाले ते काय सांगणार नाही. तुला काय मागायचं ते माझ्याकडून मागून घे, पण तुला सांगणार नाही त्याला काय दिलं ते. आता याला प्रश्न पडला, याने देवाकडे काय काय मागितलं असेल, काय काय मागितलं असेल याची तर यादी आपल्याला काय माहित नाही. आणि आपण जे मागाव ते कमी पडलं तर मोठी पंचायत होईल ना म्हणे. देवाकडे काय मागायचं काय मागायचं असं विचार करता 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 तुम्हाला कीर्तन कळलेलं दिसतंय. त्यांनी देवाकडे काय मागितलं माहितीये का? देवा पहिल्याला दिलं ना त्याच्यापेक्षा दुप्पट मला दे विठ्ठला विठ्ठला. काय झालं? 2 हात, 2 पाय, 2 डोळे, काय उपयोग? म्हणजे स्वार्थही आपलंही हित करायचं नाही आणि दुसऱ्याचं हित करायचं नाही. पहिला वर्ग समजावून सांगत होतो मी तुम्हाला. स्वतःचं हित करायचं नाही आणि दुसऱ्याचं हित होऊन द्यायचं नाही. आपली हानी आणि दुसऱ्याची पण हानी. समाजाचा दुसरा वर्ग फक्त स्वतःच काय ते बघायचं, इतरांचा विचार करायचा नाही. जेवणाची पंगत बसली, मस्त जेवण आहे, पहिल्याच पंक्तीला जेवून घ्यायचं. आणि हात धुण्याची वेळ आली तर चांगल्या बिसलेरी असतात ना, हल्ली बिसलेरी, पूर्वी टिपाडा असायची आपल्याकडे. हा जेवला का टिपाडात हात बुचकळायचा, कारण काय आपलं स्वतःचं नाव. एकाच्या दाढीला लागली होती आग, तो म्हणतो थांब माझी बिडी पिटू दे. कसं बघा ना, कसं म्हणजे त्याची दाढी जळाली तरी चालेल, परंतु माझी बिडी पेटली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. तैसे मने वाचा काय, भलतया दुःख देत जाये, स्वार्थहीन साधित न पाहे पराचे हित विठ्ठला विठ्ठला. समाजातला तिसरा वर्ग आपलं हित करतो आणि आपलं हित करता करता दुसऱ्याचं जेवढं करता येईल त्या सगळ्यांचं हित करतो, तो समाजातला तिसरा वर्ग. यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी गंगेचं उदाहरण दिलेलं आहे. गंगेचं उदाहरण, ज्या वेळेला गंगा उगम पावते त्यावेळेला चहूबाजूला जे आपल्या काठावर जेवढी झाडे असतात ती सगळी झाडं सुजलाम सुफलाम होतात, हिरवीगार असतात. त्या भागामधील सगळ्या लोकांना भरपूर पाणी मिळतं, विहिरींना पाणी असतं, सगळा परिसर हिरवागार होऊन जातो. तुमच्या आमच्या सारख्या अपवित्र लोक ज्या वेळेला गंगेमध्ये जाऊन स्नान करतात त्यावेळेला आपणच शुद्ध होतो, पवित्र होतो आपण.
आणि शेवटी गंगा जाऊन कुठे मिळते? समुद्राला जाऊन मिळते. परंतु गंगा परोपकाराचं काम करते. उगम झाल्यापासून समुद्राला जातपर्यंत गंगा ही परोपकाराचं काम करते, चांगलं काम करते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. गंगा समुद्राला जाऊन मिळते, परंतु ती पाप ताप सगळं फेडीत आपला प्रवास करते. सगळ्यांना सुखी करते, सगळ्यांना आनंदी करते, सगळ्यांना समाधानी करते. असा तिसरा वर्ग, समाजातला सगळ्यात श्रेष्ठ जीवन, सगळ्यात उच्च जीवन ते म्हणजे संत जीवन. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ज्ञानेश्वर महाराजांनी तुकोबारायांनी त्यावेळेला लिहून ठेवलेले ग्रंथ प्रणाली आजही त्याच पद्धतीनं जीवन चालू आहे सगळ्यांचं, तुमचं आमचं. त्यावेळेच्या रचना आहेत. अमृतानुभव ग्रंथ, चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी, याला किती वर्ष झाली, कितीतरी वर्षापूर्वी त्यावेळेला लिहिलेलं त्यांचं जे लिखाण आहे, त्यांनी त्यावेळेला जे लिहून लिहिलेलं सगळं आहे त्याचप्रमाणे आज सगळं चालू आहे. तुकोबारायांच्या अभंगाची रचना कधी आहे? गाथा कधीची आहे. जो प्रसंग असायचा त्या प्रसंगानुसार तुकोबाराय रचना करायचे. जसा प्रसंग असेल तशी रचना करायचे. आणि तुकोबाराय म्हणायचे नाही की मी रचना करतोय. तुकोबाराय नेहमी सांगायचे, मला देव बोलायला लावतो, ही माझ्या पदरची वाणी नाही. आली मुखा वाटे अमृत वचने. कुठली वचने? अमृत वचने. आणि आपल्या मुखा वाटे गरळ बाहेर पडती, गरळ. अमृत वचनाला एक सामर्थ्य असतं, ताकद असते, त्याच्यामधून गोडवा निर्माण होतो. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ जीवन कोणतं असेल तर ते संत जीवन. बरं मला सांगा, तुकोबाराय या भूतलावर अवतीर्ण होऊन तुमच्या आमच्यासाठी जे कार्य करून ठेवले त्यांचा वैयक्तिक काय स्वार्थ होता? काय स्वार्थ होता? तुकोबारायांचा वैयक्तिक काहीही स्वार्थ नव्हता. तुकोबाराय म्हणायचे, बरं तुकोबारायांचं अजून एक वैशिष्ट्य, तुकोबारायांना जर कोणी विचारलं ना तर ते जर का बाबा शेतात कांदा लावू का केळी लावू, तुकोबाराय कधीही त्यांना संसाराचा सल्ला तुकोबारायांनी दिलेला नाही. तुकोबाराय नेहमी परमार्थिक या विषयावर, साधनेवर बोलायचे. आणि तुकोबाराय नेहमी सांगायचे, मी जो उरलेलो आहे ते फक्त उपकारासाठी उरलेलो आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा परता. माझ्या जीवनात दुसरं काही नाहीये, मला काही करायचं नाही. मला फक्त या जनतेचं हित करायचंय आणि मला जनतेला समाधान कसं मिळेल. माझी जेवढी साधक मंडळी आहेत, जेवढं माझा सगळा समाज आहे, या सगळ्यांना सुख मिळालं पाहिजे, दुःखातून निवृत्ती झाली पाहिजे. अशा प्रकारचे नेहमी त्यांच्या सतत विचाराचे असायचे. म्हणून तुकोबाराय जरी वाण्याचा व्यवसाय करीत होते तरी तुकोबारायांनी संसाराला महत्त्व दिलं नाही. तुकोबारायांनी संसाराला आवळ्या एवढं पूज्य दिलं, आवळ्या एवढं. संसाराच्या नावे घालूनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालूनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य. संसाराच्या नावे घालूनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालूनिया वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. तुकोबारायांनी काय केलं? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य, पुण्याची प्राप्ती करून देणारा धर्म तुकोबारायांनी वाढवला. आणि कोणता धर्म वाढवला? हरिभजनीये ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. सगळं जग ढवळून काढलं. कशाने? हरिभजनानी. डिंगोर नाही बरं का,
जुन्नर तालुका नाही, पुणे जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही, संपूर्ण जग ढवळून काढलं तुकोबारायांनी. कशाने? हरिभजनाने. जिकडे तिकडे नामाचाच प्रचार, जिकडे तिकडं नामच, जिकडे तिकडं भजन, जिकडे तिकडं कीर्तन, सगळीकडं नाम आणि नामच, असं तुकोबारायांनी क्रांती केली, क्रांती. आणि तुकोबाराय म्हणायचे हे आमचे अनुभव आहेत, अनुभव आले अंगा ते या जगात येतसे. तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे तर तेच तुमच्या समोर ठेवते. म्हणून तुकोबाराय म्हणायची ही माझ्या पदरची वाणी नाही. त्यांच्या मनामध्ये काही नव्हतं. त्यांच्या मनामध्ये फक्त आपला समाज होता. तुमचं आमचं भलं राहिलं पाहिजे, तुम्ही आनंदी राहिले पाहिजे, तुमचं जीवन चांगलं राहिलं पाहिजे, तुम्ही सुखी राहिले पाहिजे, हेच तुकोबारायांचे रात्रंदिवस विचार होते. बाकी काय विचार होते तुकोबारायांचे? जगाच्या कल्याणार्थ, म्हणजे जगाचं जे कल्याण करायचं त्या कल्याणार्थ, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारी, देह कष्टभीती परोपकारी, सगळ्यात शेवटचा वर्ग तुम्हाला समजावून सांगत होतो मी, कोणता? संत जीवन. जगाच्या कल्याणासाठी बघा ना, संत जीवन लगेच प्रमाणामध्ये आलं. देह कष्टविती परोपकारी. आज कोणाला वेळ आहे त्याचा? परोपकार करायला वेळ आहे कोणाला? नाही ना. म्हणून संतांची जी जीवन आहे, संत मंडळी जे आहेत, जे वारकरी संप्रदायाच्या विचाराला आचाराला महत्त्व देतात आणि त्या मार्गाने अनुषंगन करतात, ते खरे संत. तुकोबारायांचं कोणी ऐकलं नाही ना, ते म्हणायचे बटकीच्या शिंदळीच्या शिव्या द्यायच्या. किती सांगो तरी नाही कधी बटकीचे, किती सांगो तरी नाही कधी बटकीचे, किती सांगो तरी नाही बटकीचे, पुढे चिंदळीचे रणतीला, पुढे चिंदळीचे रणतीला, किती सांगू तरी नाही कधी बटकीचे, किती सांगू तरी नाही कधी बटकीचे, पुढे चिंदळीचे रणतीला, रणतीला, किती सांगू तरी नाही कधी बटकीचे, नाही कधी बटकीचे. लगेच उदाहरण आलं. रागवायचे तुकोबारा, त्यांना सहन व्हायचं नाही. शिंदळीचे बटकीचे म्हटल्यानंतर कोणीतरी तुमच्या आमच्यासारखं म्हणायचं, महाराज आहे तुम्ही, अहो महाराज तुम्ही असं काय बोलताय? मग तुम्ही जे प्रमाण दिलं त्याचं ते उदाहरण आहे. बुडते हे जग न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. अरे हे जग बुडायला लागले, हे नाश पावायला लागले आणि ते मला पाहवत नाही म्हणून मी असं बोलते म्हणे. हे त्याचं खरं प्रमाण आहे. ते मला पाहवत नाही म्हणून ते तुकोबारांना वेदना झाल्या आणि वेदना झाल्याच्या नंतर तुकोबारांच्या मुखातून अशी वाणी आली, असे संत कुठे भेटतील
तेच अभंगाचं प्रथम चरण आहे आणि त्यामधून काय लाभ होतील हे तुकोबारे स्पष्ट कर. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ लाभतो विशेष संत संग, लाभतो विशेष संत संग, पूर्व पुण्यधरी होती सान मूळ, पूर्व पुण्यधरी होती सान मूळ. लाभतो लाभतो पूर्व पुण्यधरी जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संग. अभंगाचं प्रथम चरण अतिशय सुंदर चरण आहे. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. आता कपाळ हा आपल्या शरीराचा एक भाग आहे. आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी कपाळ आपल्याबरोबर येणारच. असं होईल का आपण पुढे जाऊन कपाळ मागे राहील? डोक्यात घातलेली टोपी आपल्याबरोबरच येईल ना बरोबर. थोडं टोपीवरून तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो बरं का, मनापासून उत्तर द्यायचं. आपण डोक्यावर जी टोपी घालतो ती कशासाठी घालतो बरं? टोपी कशासाठी? डोक्यासाठी. डोकं कशासाठी? टोपीसाठी. टोपीसाठीच ना. नाही, तुकोबारांच्या भाषेत सांगतो, डोकं हे डोकं जरी टोपीसाठी असेल किंवा टोपी जरी डोक्यासाठी असेल, पण डोकं हे टोपीसाठी नाही. डोक्याने विशिष्ट काहीतरी करण्यासाठी डोकं आहे. तुम्ही कीर्तनामध्ये बसलात, कीर्तन ऐकतायत, परंतु कीर्तन किती मनापासून ऐकतात यासाठी डोकं आहे. कीर्तनाला बसलोय, आमच्या भगिनी वर्ग कीर्तनाला आल्यात, पण मध्येच लक्षात येतं टाळा लावलाय पण हिसकून नाही पाहिला लागला की नाही. आल्यात कुठे? कीर्तनाला. लक्ष कुठे गेलं? घरी गेलं लक्ष. म्हणून तुम्ही किती एकरूप आहात, कथेशी किती एकरूप आहात आणि किती कथा मनापासून ऐकता, फार महत्त्वाचा भाग आहे. आणि थोडक्यात जाता आपल्याला वेळच पुरणार नाही आज कीर्तनाला. जाता जाता सांगतो, तुकोबा ज्ञानेश्वर महाराजांनी अवधान या शब्दाचा ज्ञानेश्वरीमध्ये फार ठिकाणी उपयोग केलेला. अवधान. अवधानाचे हाते नेयावे हृदया अवतंतते, अहो आळू माळू अवधान द्या तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाची पात्र होई जे, हे प्रतिज्ञोत्तर माझे प्रतिज्ञोत्तर ऐका. अहो अर्जुनाचे पांथी जे परिसना योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्या. अनेक ज्ञानेश्वरीचे प्रमाण देता येतील. आता अवधान द्या म्हणजे काय हे समजावून सांगतो. कीर्तनाला बसलोय, कीर्तनाला बसल्याच्या नंतर कीर्तन मनापासून ऐकणं, मनापासून साधना करणं, मनापासून टाळे वाजवणं, याला एकरूपता म्हणतात. आणि ज्या वेळेला तुम्ही मनापासून कीर्तन करता, मनापासून ऐकता, त्यावेळेला ती साधना साध्यापर्यंत जाऊन पोचते. अन्यथा ती साधना उपयोगाची नाही. नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडून गेले, सगळ्यांचंच पाठी घेत. विठाला 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 विठाला. ज्ञानेश्वर महाराज, परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे, हे साठो वाटी घ्यावे चित्ताची या. कोणत्या कानाने ऐकायचं कीर्तन? मनाच्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने नाही ऐकायचं. मग मनाच्या कानाने कीर्तन ऐकलं का ते मनापासून हृदयापर्यंत जातं आणि मनापासून साधना निर्माण होते. आणि तुमच्यामध्ये कोणता बदल होईल ते ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत सांगतो. खेचराची या मना आणि का सात्विकाचा पाना, श्रवणा श्रमे सवना सुमनी जोडे. खेचराची या मना आणि का सात्विकाचा पाना, श्रवणा श्रमे सवना सुमनी जोडे. असं म्हणजे तुमच्या जीवनामध्ये श्रवण केल्याच्या नंतर खेचर आहे, पिशाच योनी आहे, त्यांना अज्ञान योनी आहे, त्यांना सुद्धा सत्वगुणांचा पाना फुटेल. तर तुम्हाला का नाही फुटणार श्रवण केल्याच्या नंतर? असं कीर्तन आहे का? अशी प्रवचन आहे का? म्हणून जेथे जावे तेथे कपाळ सरीसे.
आता संतांची भाषा ही पारिभाषिक भाषा आहे. संतांच्या भाषेमध्ये जे वाचेमधून निघालं, वाच्यार्थ आणि लक्षार्थ असे दोन पार्ट या ठिकाणी पडतात बरं का. वाच्यार्थ आणि लक्षार्थ. वाचेमधून निघालंय ते लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. कीर्तनं चालल्यात, प्रवचनं चालल्यात, त्याच्यामधून जे वाचेमधून निघालंय ते आपण लक्षात किती ठेवलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता वाच्यार्थ आणि लक्षार्थ समजावून सांगतो, नंतर आपण कपाळाकडे प्रवेश करू. वाच्यार्थ असा अर्थ आहे, एक ग्रस्त एका गावामध्ये नवीन आला होता. त्याने विचारलं मला दूध कुठे मिळेल. एकाने सांगितलं जा नदीवर तुला दूध मिळेल. हा जाऊन नदीच्या पाण्यात जाऊन उभा राहिला, दूध मिळेल का? नाही ना. त्या ठिकाणी ज्या नदीच्या काठावर जी गवळ्याची घरं आहे त्या ठिकाणी तुला दूध मिळेल असं त्यांनी सांगितलं होतं. वाच्यार्थ आणि लक्षार्थ तुम्हाला समजावून सांगते बरं का. एका माणसाला जायचं होतं या पिंपळेश्वराच्या मंदिरामध्ये. कुठं आहे ते मंदिर, कुठं आहे शंकराचं मंदिर, कुठं आहे. एकाला विचारलं कुठं आहे ते मंदिर. ज्या ग्रस्ताला विचारलं त्यांनी सांगितलं समोर जे झाड आहे ना त्या झाडावरून पुढे जा का ते मंदिर येईल तुला लगेच. लक्षात आलं तुमच्या? काय सांगितलं? झाडावर. हा खरंच झाडावर चढला, उतरला आणि मग पलीकडे गेला, मग मंदिर आलं. मुद्दा कोणता आहे? वाच्यार्थ आणि लक्षार्थ. वाचेमधून निघालंय पण लक्षार्थ फार महत्वाचा आहे. एका माणसाने आपल्या नोकराला सांगितलं अरे स्वच्छ ऑफिस कर, चांगलं टकाटक कर, उद्या कलेक्टर साहेब भेटीला येणार आहेत, मस्त ऑफिस जाडलोट कर, स्वच्छ पाहिजे, कुठं केर कचरा दिसरा नाही पाहिजे. आणि अजून एक शेटने सांगितलं माणूस बघून कचरा टाक. याने ऑफिस स्वच्छ केलं, टकाटक केलं, साफसफाई केली. पहिल्या मजल्यावर ऑफिस होतं, जाऊन खिडकीत उभा राहिला ना. कशासाठी? माणूस बघून. आणि एक आला ना नेता, टाकलं नाही कचरा त्याच्या अंगावर. आला तो धावत वर धरलं, त्याला मारायला सुरुवात केली. त्याने सांगितलं सेठ साहेब माझं काही चुकलं नाही. म्हणजे का बरं? अरे एवढा कचरा टाकला माझ्या अंगावर, चांगले माझा ड्रेस होता बघ ना खराब झालाय. माझ्या मालकाने जे सांगितलं ते मी केलं. मालक आले तेवढ्यामध्ये. काय झालं रे? म्हणे यांच्या अंगावर कचरा पडलाय म्हणून हे मला मारतायत. अरे म्हणे तुला अक्कल नाही का? तर तो काय म्हणतो मालकाला, सेठ तुम्ही तर सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? माणूस पाहून. मग सेठ म्हणाला अरे वेड्या, माणूस बघून कचरा टाक म्हणजे माणूस निघून गेल्याच्या नंतर कचरा टाक, असा त्याचा अर्थ समजायचा. तो माणसावरच टाकला. मुद्दा कोणता तुम्हाला समजावून सांगतोय? लक्षार्थ आणि वाच्यार्थ. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, संतांची भाषा पारिभाषिक भाषा असते, पण ती पारिभाषिक भाषा समजणं अतिशय महत्वाचं आहे. वाचेमधून निघालंय परंतु लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे, नाहीतर काही उपयोग नाही. आता कपाळ, व्यावहारिक कपाळ आणि पारमार्थिक कपाळ असे दोन भाग समजावून तुम्हाला सांगतो. व्यावहारिक कपाळ, एका माणसाला लॉटरीचं तिकीट लागलं, मस्तपैकी पुन्हा नंबर बघितला, हाच नंबर आहे, 5 लाखाचं तिकीट लागलं. त्याच्याबरोबर 2-3 मित्र पण होते. सगळ्यांना म्हटलं अरे तोच नंबर आहे का बघणारे. 2-4 मित्रांनी बघितलं, तोच नंबर, 5 लाख लागले. पळत सुटला घरी, मित्रही पळत सुटले. रस्त्यामध्ये 2-4 जण अरे काय झालं? म्हणे मला 5 लाखाचं तिकीट लागलं. तेही मित्र त्याच्याबरोबर पळत सुटले. अहो पहिले होते 2-4 जण, नंतर झाले ना 10-15 जण. सगळे मित्र पळत त्याच्या घरी आले. कशासाठी? और 5 लाख मिळाला, पार्टी मिळणार ना नंतर. सगळे घरी आले. आला घरी, कपडे काढली, कपडे खुंटीला अडकवली, आंघोळ केली, स्नान केलं. कधी देवपूजा न करणार देवाची पूजा केली, अगरबत्ती लावली, दिवा लावला. तोपर्यंत मधल्या पिरियडमध्ये काय झालं माहिती? याचा मुलगा आला आणि या मुलांनी बघितलं पप्पांच्या खिशात सुट्टे पैसे आहे का. बघितलं सुट्टे पैसे मिळालेच नाही. खिशात इकडे बघ तिकडे बघ, पप्पांच्या खिशात एकही चिल्लरचं नाणं भेटलं नाही. त्या मुलाला आला राग. त्याने पप्पाच्या खिशातले सगळे कागद बाहेर काढली आणि टाकली फाडून. चांगले छोटे छोटे भाग केले आणि मस्तपैकी दिले ना घराच्या बाहेर टाकून. बरं वारा जोरात होता, सगळी कागद गेली वाहून आणि लॉटरीचं तिकीट पण गेलं उडून. आता हा आला, देवपूजा झाली, आला, कपडे बदलली, शेंडबीट मारलं, कारण 5 लाख घ्यायला जायचं होते ना. आणि आला, कपड्यात हात घातला खिशामध्ये, एकही कागद खिशामध्ये नाही. मुलाला बोलवलं, विचारलं बाळा काय रे तू माझ्या खिशातून काय घेतलं का? हा म्हणे घेतलं ना बाबा. तुमच्या खिशातली सगळी कागद घेतली, फाडून फेकून दिली. का बरं? दररोज तुमच्या खिशात पैसे असतात, परंतु आज तुमच्या खिशामध्ये पैसे नव्हते. मला आला राग म्हणून मी सगळी कागद काढली आणि फाडून फेकून दिली.
असं म्हटलं. त्यांनी कुठं लावला हात? कपाळाला. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. कपाळ म्हणजे नसीब आणि प्रारब्ध. म्हणजे कपाळ सरीसे व्यावहारिक कपाळ समजावून सांगितलं. आपलं कीर्तन राहायचं बाजूला आणि आपलं प्रवास. व्यावहारिक कपाळ तुम्हाला समजावून सांगितलं. पारमार्थिक कपाळ समजावून सांगतो. एकदा बाळ जन्माला आलं, 5व्या दिवशी आपण दिवा लावतो, बरोबर की नाही? आणि 5व्या दिवशी सटवी येते रात्रीची आणि आपल्या संपूर्ण जीवनाचं लिखाण करून जाते. सगळं तुमच्या जीवनामध्ये जे असेल ते लिखाण, चांगलं वाईट जे तुमच्या जीवनामध्ये असेल ते लिहिते आणि त्याचप्रमाणे तुमचं आयुष्य असतं. याला परमार्थिक कपाळ म्हणतात. आणि मग तुमच्या जीवनामध्ये जे कर्म असेल, चांगलं कर्म वाईट कर्म, ते सगळं तुमच्या हातून घडत जातं. आणि जे जे कर्म आपण करतो ते आपल्याला तसं सुख आणि दुःख सुद्धा भोगायला येतं. केले कर्म झाले त्याची भोगावया आले, उपजले मेले ऐसे किती. आणि हे कर्म भोगायला जसं तुम्हाला आम्हाला आलं तसं हेच कर्म भोगायला देवादिकांना सुद्धा आलं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची मोठी यादीच जाहीर केलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीरामाला वनवासाला जावं लागलं, रावण मरण पावला, सीतेचा वियोग घडला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी. म्हणजे देवादिकांना सुद्धा आपलं कर्म भोगावा लागलंच. आणि मग असं कर्म वाईट दिवस जर आपल्याला थोडेफार जरी आले तरी आपण काय म्हणतो माहिती आहे का? कशाचं देवण कशाचं काय? जर असतं तर माझ्यावर एवढं संकट आलं असतं का? देवादिकांनी संकट भोगलेली आहेत. प्रभू रामचंद्रांनी वनवास सहन केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज या भूतलावर जगले किती? संजीवन समाधी घेतली, संजीवन. बाद झालं, माझं या भूतलावरचं कार्य संपलं. अरे यांचं कार्य किती मोठं, यांनी किती भोगलं. मग आपल्याला थोडं जरी भोगायला लागलं तरी आपण कशाचं देवण कशाचं काय, देवावर अविश्वास निर्माण करतो आपण लगेच. देवांनी किती दुःख सहन केलेलं. म्हणून संत जीवन हे नेहमी मार्गक्रम चांगलंच सांगत असतात. कुठे जायचं, कसं जायचं, कसे विचारायचं, कसे असावे. आणि असे संत कुठे भेटतील तेच अभंगाचं द्वितीय चरण आहे. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये असे संत कुठे भेटतील याचं उत्तर, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतरायमुळं उपजे देते. आपलं पुण्य जर चांगलं असेल, आपलं कर्म जर चांगलं असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी ते संत भेटतील असं तुकोबराय म्हणतात. अनुकूल पुण्य पाहिजे, प्रतिकूल नको. हा महत्त्वाचा भाग आहे. अनुकूल पुण्य असेल तरच तुम्हाला संत भेटतील आणि प्रतिकूल पुण्य असेल तर तुम्हाला चांगले संत भेटणार नाही. आणि जीवनात संगती फार महत्त्वाची बरं का.
संत संगतीमध्ये तुमच्या जीवनामध्ये एक वेगळं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, ती संत संगत. आणि वाईट संगतीने आपल्या जीवनामध्ये आपण वाईटच होणार, कारण संगत तशी आहे ना. संगत वाईट, आपल्या जीवनाचं वाईट. संगत चालली चांगली, आपलं जीवन चांगलं. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये संगती सुद्धा फार महत्वाची आहे. संत संगतीचे काय सुख, संत संगतीचे काय सांगू 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 सुख, संत संगतीचे संगतीमध्ये सुखच आहे असंच खरं ते प्रमाण आहे. संतांच्या संगतीमध्ये सुख आहे, इतरत्र सुख नाही. तुम्ही कीर्तनामध्ये आला, कीर्तनामध्ये बसला, नामसाधने बसला, नामचिंतन करत आहात, या ठिकाणी ब्रह्मानंदाच्या लहरी आहेत. आणि जे मोकार घरी झोपलेत त्यांना झोप येत नसली तरी ते आपले पडून येत. पण तुम्ही इथे बसलात, नामसाधना करतायत, टाळी वाजवतायत. बरं, कीर्तनामध्ये अजून एक वैशिष्ट्य, अर्धे टाळे वाजवताना अर्धे असेच बसलेले असतात. शेजारचा सांगतो ये टाळी वाजव, ते महाराज किती जोरात कीर्तन करतात. तो जर मूड मध्ये असला ठीक नाही तर ते म्हणतो तुला वाजवायचं तर तू वाजव, मी नाही जा. बरं, अजूनही पुढे सांगतो, यासाठी मी कीर्तनाला येत नाही. कशासाठी? टाळी वाजवायला लागेल म्हणजे. टाळी वाजवणं, मुखाने नाम घेणं ही एक साधना आहे. ज्या ज्या वेळेला कीर्तनाला जाल, त्या वेळेला प्रवचनाला जाल, त्या वेळेला टाळी वाजवण्याचा प्रसंग येईल, त्यावेळेला टाळीच वाजवा, विठ्ठला विठ्ठला. म्हणजे असे संत कुठं भेटतील? पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. आता पुण्य कोणतं मी सांगितलं की निष्काम पुण्य पाहिजे. निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्या लाही गती पाठोपाठी तै भेट होई हरी प्रीतीची प्रियाची. निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यान कोटी. तुम्ही म्हणाल 7 दिवस कीर्तन केलं का लगेच संत भेटतील? अजिबात नाही. नाम साधना दररोज चालली पाहिजे. कीर्तन प्रवचन ऐकाच. कीर्तना प्रवचनामधून तुम्ही ज्या वेळेला बाहेर पडता, यावेळेला ह्या ज्या ध्वनी असतात त्या आपल्याला सुख देणाऱ्या ध्वनी असतात. म्हणून कीर्तन प्रवचन मनापासून ऐकावी. म्हणून पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय बुळ नुपजते येथे. माझ्याकडे पैसा आहे, इस्टेट आहे, घोडा आहे, गाडी आहे, बंगला आहे, दागिने आहेत, भरपूर प्रॉपर्टी आहे, पत्नी आहे, मुलं आहे, सगळा संसार आहे, त्याच्यामध्ये सुख नाही. ते अभंगाचं 3य चरण आहे.
माझ्याकडे सगळं आहे, मला काय गरज आहे या संतांची? माझ्याकडे पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, बंगले आहेत, नोकर आहे, चाकर आहे, भरपूर डागडागिन्यात पैसे, भरपूर गडगंज संपत्ती आहे, मला काय गरज आहे? त्याचं उत्तर तुकोबाराय तृतीय चरणात देतात. भाग्य तरी नवे धन पुत्र दारा, निकट वास बरा संतान पायी. त्यांचे भाग्य नाही याच्यामध्ये. भाग्य तरी धन, धन म्हणजे पैसे. आता पैशामुळे अनेक दरोडे पडतात ना हो. याला मारलं त्याला मारलं, बंगला तोडतात, मारून टाकतात आणि घेऊन जातात ना. तुका म्हणे धन, धनासाठी घेती प्राण. म्हणजे जरी पैसे जरी असले तर झोप आहे का आपल्याला? नाही ना, कधी येतील. पुत्र, एखाद्याला पुत्र होत नसेल, नवस करून पुत्र नवस करतात, ह्या देवाला जा, त्या देवाला जा, हे कर ते कर, नंतर होतं पुत्र. तो पुत्र नीट शिकत नाही, नीट वागत नाही, लवकरच त्याला ह्या आळे पाटा नारायणगावचे सगळे ढाबे माहीत होतात. बरं, आपल्याकडे ढाबे लय झाले तो हल्ली, कीर्तनाचा हा विषय नाही. यांना पैसे कुठून येतात? गरिबी असते घरामध्ये काही काही, पण ढाबे फुल असतात ना, हे मोटरसायकल लागले असतात सगळ्या. तो मुलगा दारू पितो, त्याला व्यसन लागतात. नवसाने झालेला पुत्र, आईवडिलांनी नवस केला, नवसाने झालेला पुत्र कसाही वागतो, शिकत नाही, कसाही वागतो, कसाही समाजामध्ये सगळ्या भानगडी मारामाऱ्या सगळं करतो. आईवडील लग्न करतात, लग्न केल्याच्या नंतर हा घरातलं सगळं विकून टाकायला सुरुवात करतो, एक एक विकतो. जे आई वडिलांनी नवस करून पुत्र झालं त्यांनी पाहिलं आपल्या पुत्राचं सगळं कारभार, हा कसा वागतो, कसा राहतो, कसं याचं जीवन. दुःखाने आई वडील लवकरच मरण पावतात, सहन होत नाही त्यांना. आपल्या देखत काय चाललेलं आहे. एकटी पत्नी असते, एक दिवस जातो पत्नीला म्हणतो, दे मला तुझं मंगळसूत्र, मला दारू प्यायची. ती म्हणाली, माझं सौभाग्याचं लेणं देणार नाही. हा म्हणाला, नाही देणार, जाळून टाकेल म्हणे तुला. तुम्हाला काय करायचं ते करा, हे माझं सगळं घरातलं विकून झालं ना, भांडी कुंडी सगळं विकून झालं, काही राहिलं नव्हतं घरात, फक्त तिचं बिचारीचं एकटीचं मंगळसूत्र होतं. दे मला दारू प्यायची. ती ऐकत नाही, देणार नाही म्हणते, माझं सौभाग्याचं लेणं नाही देणार म्हणे. रॉकेल आणलं, ओतलं, पेटवलं, मंगळसूत्र हिसकून घेऊन गेला आणि दारू पिला. इकडं पत्नी मरण पावली. मला सांगा, नवस करून झालेला पुत्र, घरही संपलं, आईवडील संपले, पत्नी संपली, स्वतः संपला. भाग्य आहे का? भाग्य तरी नव्हे धन पुत्र. पुत्र म्हणजे मुलामध्ये सुद्धा भाग्य नाही. दारा म्हणजे बायको बर का. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा. पत्नीचंही सांगतो, एखाद्याला पत्नी मिळत नाही, काही लोक नवस करतात, ह्या देवाला जा, त्या देवाला जा, इकडं पूजा कर, तिकडं पूजा कर, लग्न होतं, बायको जर चांगली निघाली ठीक ठीक, नाही तर एखाद्याची बायको तर मोठी कर्कशा असते, त्याचे हालच असतात. सगळं घरातलं काम त्यांनीच करायचं, काय काय करायचं ते नाही सांगत बरं का. आपल्याला वेळच नाही राहिला, आपल्याला कीर्तन अजून अर्धा पाऊण तासाचा पाव एक तासाचं व्याख्यान आहे आपलं, पण वेळच नाही राहिला आपल्याला. त्या बायको घरात त्याचं कधी ऐकतच नाही. हा सांगतो मित्रांना, अरे लय त्रास देते, काय करू, घर सोडून जाऊ का? तर अरे कशाला घर सोडू म्हणे. एक तुला आयडिया देऊ का म्हणे, विरुद्ध वागायचं. काय वागायचं? जर तिनं सांगितलं ओतूरला जाऊन अमुक अमुक घेऊन ये, बाजार घेऊनच यायचं नाही. अरे म्हणे घरात नाही घ्यायचे. अरे म्हणे विरुद्ध वागायला तर सुरुवात कर, बघूया आता काय घडतंय. बऱ्याच वेळेला विरुद्ध वागायला सुरुवात केल्याच्या नंतर ती पत्नी थोडी सरळ व्हायला लागली आणि दळणदाळ्यात दिलं का हात तिकडंच काय विदाऊट दळणाचाच यायचा घरी. बरेच दिवस झाल्याच्या नंतर तिचं सगळं हे सगळं वातावरण बघून बघून ती खूप चिडायची, रागवायची, कर्कशाच होती ती. ह्या सगळं खूप ओरडायची, पण हा विरुद्ध वागायचा. विरुद्ध वागता वागता यांनी एक दिवस सांगितलं, हे बघ आज मला डिंगोरमध्ये एका ठिकाणी पित्र आहेत आणि त्या पित्राला जेवायला बोलवलंय, मस्त जेवण आहे म्हणे तिकडं. ही म्हणते आपली पित्र नाही का आज घरी. आता याला पित्र घालायची होती, पण आपली बायको ऐकणार नाही म्हणून त्याचं नाव घेतलं. अरे आपली पित्र घालू म्हणे. कशाला म्हणे, उगीच मी तिकडे जेवायला बोलवले, जातो पित्र जेवून येतो म्हणे. नाही नाही आपण पित्र करू म्हणे. मग पित्र केली. ब्राह्मण बोलवा, सगळे तुमचे मित्रमंडळी जेवायला बोलवा. सगळे ब्राह्मण जेवायला बोलवले, मित्रमंडळी जेवायला बोलवले. पण बायको कशी उलटी वागायची बरं का. सरळ सांगितलं का ऐकायची नाही, आणि उलटं सांगितलं का लगेच तयार व्हायची.
अशा प्रकारे जेवण केलं, ब्राह्मण नैवेद्य काढला, सगळे ब्राह्मण जेवली, सगळे घरातले लोक जेवली. याने सांगितलं एक काम कर, तो नैवेद्य उचल आणि उकड्यावर नेऊन टाक. आता तिला काय ते पडणार आहे काय? कशाला म्हणे नदीत जाऊन सोडते ना म्हणे. अगं म्हणे पाऊस चाललाय, पाणी आहे, उगाच त्या पाण्यात वगैरे पडली बिडली तर उगाच. विरुद्ध वागणारे बायको, नाही नाही मी नदीवर सोडणार. गेली नैवेद्य घेऊन, हाय तिच्या मागे आहो. अगं नको जाऊन ना, पाणी आहे पाणी आहे. ती पळते पुढे, हा पळतोय मागं, ती पळते पुढे, हा पळतोय मागं. अगं पाणी आहे तर ती कसली ऐकतो, गेली पुढे 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 गेली. अगं बुडशील, जोरात सांगतो, अगं मरशील. मेली ती कर्कशच होती ना, गेली पाण्यात. आणि पत्नी जर चांगली असेल तरच संसार, पत्नी जर चांगली नसेल तर संसार काही खरं नाही. भाग्य तरी नवे धनपुत्र दारा. उत्तरार्धात सांगतात निकट वास बरा संतान पायी. आणि शेवटचं चरण अगदी थोडक्यात घ्या म्हणजे आपण पुढचं उत्तरार्ध करू. आणि जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंदमय वातावरण पाहिजे, मंगलमय वातावरण पाहिजे, तर संतांच्या पाशी, संतांच्या पायी जीव द्यावा. तेच अभंगाचं शेवटचं करावी विनाशी, तुका म्हणे करावी विनाशी. बोले संत पाशी देवा जीव, बोले संत पाशी देवा जीव. पूर्व पुण्य देवी होती सान पुरे, पूर्व पुण्य देवी होती सान पुरे. तुका म्हणे ह्याची करावी मिराशी, बळी संतांपाशी द्यावा जीव. बरीचशी मंडळी म्हणतात संतांकडे जीव द्यायचा तर कशाला जायचं त्यांच्याकडे. बळी संतांपाशी द्यावा जीव म्हणजे संतांची काया वाचा मनाने सेवा करावी असा त्याचा अर्थ आहे बरं का. तुका म्हणे ह्याची करावी मिराशी, बळी संतांपाशी द्यावा जीव. अशा प्रकारे या सुंदर अशा पवित्र ठिकाणी जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मुळ नुपजे तेथे. भाग्य तरी नवे धनपुत्र दारा, निकट वास बरा संतान पायी. तुका म्हणे ह्याची करावी मिराशी, बळी संतांपाशी द्यावा जीव. महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्त्याच्या कार्यक्रमामध्ये भुजबळ माऊलींनी मला गेल्या वर्षी फोन केला होता. माझी तारीख काही गेल्या वर्षी देता आली नाही, यावर्षी अगोदरच बांधून घेतलं मला. आणि त्यानिमित्ताने 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. आपण सगळ्यांनी हात वर करायचे आणि सगळ्यांनी एकदा मोठ्या आनंदाने देवाचं भजन करायचे. विठोबार चे 5 मिनिटं ज्ञानेश्वर महाराजांसाठी देतो. ही माझी परंपरा आहे. ज्ञानेश्वर महाराज या पुतलावर जगली 21 वर्ष 5 महिने 3 दिवस, मागे पुढे होऊ शकतात. आणि या कालावधीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव ग्रंथ, चांगदेव 65 आणि तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी हरिपाठ तयार केला. आणि सगळ्या जगासाठी पसायदान मागितलं. हरिपाठ यासाठी निर्माण केला की ज्ञानेश्वरी, अमृतानुभव ग्रंथ, चांगदेव 65 ही उच्च विचाराची आहे. आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्य जीवासाठी ज्ञानेश्वरी तयार केली, हरिपाठ तयार केला. आता उच्च जे ग्रंथ आहेत ते तुम्हाला आम्हाला कळणार नाही. आणि सर्वसामान्य जीवासाठी हरिपाठाची रचना केली. कारण सगळेजण वळतील, नामाकडे वळतील, यासाठी हरिपाठाची रचना केली. आणि हे सगळं करता करता पांडुरंग परमात्म्याला घेऊन संपूर्ण भारतभर, नामदेवरायांना घेऊन पांडुरंग परमात्म्याच्या परवानगीने भारतभर भ्रमण केलं ज्ञानेश्वर महाराजांनी. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाईंनी संपूर्ण भारत भ्रमण करता करता सगळीकडे नामाचा प्रचार केला. नामसाधना काय ती कळवली.
सगळ्या लोकांना गावोगावी कीर्तनं केली, गावोगावी प्रचार केले, प्रसार केला भागवत संप्रदायाचा. आणि असं करता करता ज्ञानेश्वर महाराज सगळा भारतभर जाऊन आल्याच्या नंतर पंढरपूरला गेले, पांडुरंग परमात्म्याकडे गेले आणि पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, देवा या भूतलावरचं माझं कार्य संपलं म्हणे. मग ज्ञाना काय तुझ्या मनात आहे म्हणे, मला समाधीला परवानगी द्या. देव म्हणाले, अरे ज्ञाना तुझं वय काय आणि तू मागतोस काय माझ्याकडे, बस झालं म्हणे, माझं या भूतलावरचं कार्य संपलं. पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, मला समाधीला परवानगी द्या. खूप विनंती केल्याच्या नंतर जड अंतकरणाने पांडुरंग परमात्म्याने ज्ञानेश्वर महाराजांना समाधीला परवानगी दिली. प्रश्न एक असा आहे की देवाला वाटलं लहान बालक माझ्याकडे परवानगी मागताय समाधीला आणि मी काय सांगायचं. अतिशय जड अंतकरणाने ज्ञानेश्वर महाराजांना परवानगी दिली देवानी. कधी घेऊ देवा मी समाधी, कार्तिक मास शुद्ध एकादशी यात्रा होईल सरशी, दुसरी शुक्ल पक्ष दिनी तुझं लादी दिली असे. ज्या वेळेला माझी कार्तिकीची एकादश होईल ना ज्ञाना, त्यावेळेला पुढची जी एकादश होईल त्या त्रयोदशीला तू समाधी घे. पांडुरंग परमात्म्याची एकादश झाली, सुंदर असा सोहळा झाला त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये आणि सगळी मंडळी निघाली. त्रयोदशीचं सगळं झाल्याच्या नंतर द्वादशी सोडल्या, त्रयोदशीला निघाले, सगळे आळंदीला आले. येता येता ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणार म्हणून सगळे आळंदीला. आळंदीमध्ये संत आले, महंत आले, देवादिदेव आले, सगळे आले. सगळे आळंदी दशमीला फुल भरली. सगळे ऋषी आले, मुनी आले, सगळे आळंदीमध्ये आले. सगळे दशमी झाली, एकादशी झाली, द्वादशीची पारणं फिरली आणि या सगळ्याला स्वतः देव होते बरं का. माऊली बेडकर माऊली स्वतः देव आळंदीमध्ये होते. ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणार, स्वतः देवाचं वास्तव्य आळंदीमध्ये होतं. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर द्वादशीची पारणं फिरली, त्रयोदशीचा दिवस उजाडला. ज्ञानेश्वर महाराज सकाळी आंघोळ केली इंद्रायणीमध्ये आणि तटस्थ शांत बसले. सगळे आदल्या दिवशी स्वतः ज्ञानेश्वर माऊलीने कीर्तन केलं, नंतर बोलणं बंद केलं, नंतर बोललेच नाही. नंतर रात्री सकाळी आंघोळ केली, इंद्रायणीच्या तीरावर येऊन बसले. सगळेजण देव ज्ञानेश्वर माऊलीची पूजा करत होते. सगळेजण येत होते, पाया पडत होते, ओक्साबुक्शी रडत होते. सगळे रडत होते, सगळे रडत होते. आणि आळंदीमध्ये असं दुःखमय वातावरण निर्माण झालं. सगळे देवादिदेव होते, सगळे होते. कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य नव्हते. ज्ञानाला मिठी मारत होते, रडत होते. असं करता करता समाधीची वेळ झाली आणि वेळ तिथी मिती सगळं पांडुरंग परमात्म्याने काढून दिलं होतं. ज्ञानेश्वर महाराज डोळे मिटून बसले होते. सगळे भाविक भक्त पाया पडत होते, ओक्साबुक्शी रडत होते. सगळे सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ता माता सगळे रडत होते. देवादिदेव, संत, महंत, ऋषी, मुनी. आणि त्याच वातावरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची समाधीची वेळ झाली. कोण म्हणणार देवाला, ज्ञानाला कोण म्हणणार ज्ञाना तुझी समाधीची वेळ झाली. तिथी मिती वार वेळ सगळं निश्चित होतं. त्याच वेळेला देव स्वतः उठले, निवृत्तीनाथांना उठवलं. एक हात देवानी धरला ज्ञानेश्वर महाराजांचा. देव निवृत्ती धरिले दोन्ही कर, देव निवृत्ती धरिले दोन्ही ज्ञानेश्वर महाराजांचा एक हात देवानी धरला, दुसरा हात निवृत्तीनाथांनी धरला. ज्ञानेश्वर महाराजांना उठवलं. ज्या ठिकाणी नंदी होता तो नंदी बाजूला केला, उठवला नंदी शिवाचा तो ढवळा.
नंदी बाजूला केला. ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणार होते त्या ठिकाणची जागा नामदेव महाराजांची 4 मुलं विठा, गोंदा, नारा आणि महादा यांनी स्वच्छ केली. तुळशी, बेल, उदक, भगीरथीचं पवित्र पाणी शिंपडून ती जागा स्वच्छ केली होती. ज्ञानेश्वर महाराजांना देव आणि निवृत्तीनाथ त्या ठिकाणी घेऊन गेले. ज्ञानेश्वर महाराजांना बसवलं, समोर ज्ञानेश्वरी ठेवली, समई पेटवली, ज्योत पेटवली. निवृत्तीनाथ समोर उभे, देव समोर उभे आणि देव म्हणतात, ज्ञाना अरे कधी अमर्यादा केली नाही, घेणारे माझ्याकडून काहीतरी मागून. जो ज्ञानाचा सागर, त्या ज्ञानाने देवाकडे काय मागावं सांगू का? ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पाद पद्मी ठेवा निरंतर. देव निवृत्ती आले धरले दोन्ही कर. 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 जातो ज्ञानेश्वर पैसा बजा. जातो ज्ञानेश्वर पैसा बजा. देव निवृत्ती धरले दोन्ही कर. देव निवृत्ती आले धरले दोन्ही कर. ज्ञानेश्वर महाराज बसले, देव समोर उभे राहिले. ज्ञानेश्वर महाराजांनी नमन केलं देवाला. देवालाकडे काय मागितलं? देवानी सांगितलं ज्ञाना काहीतरी मागून घेतलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पाद पद्मी ठेवा निरंतर. देवा तुम्हाला जागा द्यायची असेल तर तुमच्या पायाजवळ जागा द्या. ज्ञानेश्वर महाराजांनी देवाला 3 वेळा नमस्कार केला आणि डोळे मिटले. देव आणि निवृत्तीनाथ वरती आले. पुन्हा नंदी जागेवर ठेवला. निवृत्तीनाथाने धरणीवर अंग टाकले, गडबडाला लोळायला लागले. सगळे आळंदी रडत होते, सगळे रडत होते. निवृत्तीनाथ म्हणतात, बांधल्या पेंडीचा सुटलाशे आळा, तृण रानो मेळा पांगलासे. बांधलेली पेंडी सुटून गेली, सगळे तृण रानो माळ पांगलेत म्हणे. आणि रडतायत. मुक्तामाता रडते, सोपान काका रडतायत, निवृत्तीनाथ सगळे रडतायत. आणि हे करता करता देवांना सुद्धा राहवलं नाही. ज्ञानासाठी पांडुरंग परमात्मा सुद्धा रडायला लागले. इतके ओक्साबुक्षी रडायला लागले की देवांना कोण समजावणार? आई रुक्मिणी माता समोर आली, धरलं देवांना, पितांबराने डोळे पुसले. देवा तुम्ही तरी सावरा, तुम्ही तरी आवरा. हे जग तुम्ही निर्माण केलं, ज्याच्यासाठी रडता तो कोण होता ज्ञाना? त्यावेळेला देवाच्या मुखातून वाणी आली. देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची. जो करील याची यात्रा तो तारील सकळे गोत्रा, सकळही पुण्य पवित्र होता याच्याच दर्शनाने. सगळं सांगता सांगता ते ज्ञाना किती महान आहे असं सांगता सांगता रुक्मिणी मातेच्या सुद्धा डोळ्यातून पाणी आलं. देव रडले, ज्यांच्यासाठी देव रडले तो ज्ञाना किती महान होते. रुक्मिणी माता रडली. रडता 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 देव रडतात, रुक्मिणी माता रडते, निवृत्ती सोपान काका रडतात, मुक्ता माता रडते, सगळे रडतायत. असं रडता रडता रुक्मिणी माता सुद्धा रडायला लागली. आणि रुक्मिणी मातेच्या मुखातून उद्गार निघाले. हे सगळे उद्गार माझ्या माता भगिनीसाठी आहेत. रुक्मिणी मातेच्या मुखातून उद्गार निघाले. धन्य आहे जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले ज्ञानेश्वर माऊली.